आज मी बनवत आहे लेयर्सवाली करंजी. बघू शकता मस्त अशा बनलेल्या आहेत आणि संपेपर्यंत कुरकुरीत अशी राहणारी ही करंजी आज आपण बघूया कशी बनवायची. तर इथे मी रवा घेतला आहे. 2 वाटी रवा घेतला आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ त्यात टाकलं आहे. थोडंसं मीठ टाकून आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन द्यायचं आहे त्याच्यावरून आणि व्यवस्थित असं मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ व्यवस्थित असं मळून घेऊन आपल्याला थोडंसं पाणी लावून झाकून ठेवायचं आहे. तर एक तासासाठी आपल्याला हे पीठ मुरू द्यायचं आहे. तर इथे आपण सारण बनवायला घेऊया. तर इथं मी 2 वाटी सुकं खोबरं घेतलं आहे, 3 वाटी साखर घेतली आहे, 1 वाटी रवा घेतला आहे, 2 चमचे खसखस घेतली आहे, 1 चमचा विलायची पूड घेतली आहे, 2 चमचे तीळ, थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि 3 चमचे तूप घेतलेलं आहे. तर इथं आपण एक एक करून सगळं भाजून घेऊया. तर इथे मी तीळ भाजून घेतले. अशा प्रकारे आपण सगळं भाजून घेऊया. इथे 2 चमचे तुपामध्ये आपण रवा भाजून घ्यायचा आहे. आता आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे सारण आता व्यवस्थित मिक्स करून आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. सारण आपलं थंड झालेलं आहे. तर आता याच्यात आपण पिठी साखर टाकणार आहे. पिठी साखर ही सारण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला टाकायची आहे, नाहीतर सारण हे आपलं कडक होऊ शकतं. व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे साखर. तर हे अशा प्रकारे आपलं सारण हे तयार आहे. तर इकडे आपलं पीठ व्यवस्थित असं भिजलेलं आहे 1 तास. तर याला आपण थोडंसं मळून घेऊन मिक्सरमधून काढून घेणार आहेत, म्हणजे पीठ हे चांगलं मऊ होईल. याला आपण मिक्सरमधून काढून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला सगळं पीठ मिक्सरमधून काढून घेऊन त्याला व्यवस्थित असं मऊ करून घ्यायचं आहे. आता याच्या आपण पोळ्या लाटून घेऊया. तर इथे मी 3 पोळ्या लाटून घेणार आहे पहिले. अशा प्रकारे पातळ अशा आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. याच्यावरती आपण साठा लावून घेऊया. तर इथे साठा मी तूप आणि कॉर्नफ्लॉवरचा बनवला आहे. 2 चमचे तूप आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून साठा बनवून घेतला आहे. तर आपण ते प्रत्येक पोळीवरती लावून घेऊया आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला एकावर एक पोळी टाकून प्रत्येक पोळीला साठा लावून घ्यायचा आहे, म्हणजे छान अशा करंजीला लेयर्स दिसतील.
तर इथे मी 3 पोळ्या अशा टाकून त्याला साठा लावून घेतलेला आहे. तर याला आपल्याला रोल करायचा आहे. व्यवस्थित असं आपल्याला रोल करून त्याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. तर आता आपण याचे लाटे लाटून घेऊया. ते आपल्याला जास्त पातळी लाटायचं नाही आणि जास्त जाडही नाही ठेवायचं. तर अशा प्रकारे आपण लाटून घेतलेले आहे. तर याच्यात आपण सारण भरूया. थोडंसं पाणी लावायचं आहे साईडला आणि मग त्यात सारण भरून घ्यायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे. भरपूर असं सारण भरून आपल्याला ही करंजी बनवायची आहे. तर याला आपण डिझाईन करून घेऊया. तर काटे चमच्याने आपण असं साईडला डिझाईन करू शकतो. अशी मस्त अशी आपली करंजी तयार आहे. तशाच आपण आणखी बनवून घेऊन तळायला घेऊया. तर आपल्याला तेल हे मीडियम गरम करायचं आहे. मीडियम गरम तेलामध्ये आपण या करंज्या तळून घेऊया. खुसखुशीत अशा करंज्या होतात. बारीक गॅसवरती आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे याला ब्राऊन कलर आलेला आहे. कलर पण मस्त आला आहे. बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे. अशा प्रकारे मस्त अशा करंज्या आपल्या बनून तयार आहेत. लेयर्सही मस्त पडलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.